नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरुण भाग 12. कथा ऐकायला तुम्ही उत्सुक आहात ना? कथा ऐकायला उत्सुक असाल तर आपण लगेचच कथेला सुरुवात करूया. ती पुढे पाहायला येणार एवढ्यात एक नर्स आली. डॉक्टर, सिरियस पेशंट आहे, तुम्ही लागलीच चला, ऑपरेशनची तयारी करत आहोत. डॉक्टर शर्मानी तुम्हाला केस हँडल करायला सांगितले आहे, नर्स म्हणाली. डॉक्टर मधुरानी धावतच गेली. लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये गौरीला नेण्यात आले. शिव गणेश दोघेही बाहेर होते. जेमतेम 2 तास होत आले होते. सकाळचे 8 वाजले होते. शिव, मी तुझ्यासाठी चहा आणतो, तुला थोडं बरं वाटेल, गणेश म्हणाला. मला काहीच नको आहे. जोपर्यंत मी गौरीला ठीक झालेले पाहणार नाही तोपर्यंत मला पाण्याचा एक थेंबसुद्धा घोटता येणार नाही, शिव म्हणाला. शिवची नजर ऑपरेशन थिएटरच्या दरवाजाकडे होती. कधी एकदा लाल दिवा बंद होतो आणि डॉक्टर बाहेर येतो हेच तो पाहत होता. काही काळ पुन्हा लोटला आणि एकदाचा लाल दिवा बंद झाला. डॉक्टर बाहेर आल्या. तो शिव धावत गेला. डॉक्टर, गौरी व्यवस्थित आहे ना? काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? कधी शुद्धीत येईल ती? तो काळजीत बोलत होता. बोलताना त्याच्या डोळ्यांतील काळजी, चेहऱ्यावरचे दुःख, शब्दातील वेदना आणि आर्जव सहज कळत होते. डॉक्टर तिच्याकडे एकटक पाहत होती. शिव, काळजी नको करू, ती आता आउट ऑफ डेंजर आहे. काही दिवस तिची खूप काळजी घ्यावी लागेल. तिला आता प्रेम, माया यांची नितांत गरज आहे. बॉडी हॅज सफर अ लॉट इंटरनल डॅमेज, त्यामुळे तिचं मिसकॅरेज झालं आहे. शुद्धीत येईल, परंतु थोडा वेळ लागेल, डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. त्याचवेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मात्र पापण्याआड अश्रू होते. कधीही ते दगा देऊन डोळ्यातून ओघळू शकत होते. ती धोक्याच्या बाहेर आहे म्हटल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. आता मात्र त्याला जाणवले घशाला कोरड पडली आहे. परंतु पाणी प्यायच्या आधी एकदा देवाचे आभार मानायला तो धावतच रुग्णालयातील देव्हाऱ्याकडे धावत गेला. हात जोडून त्याने मनातच त्याचीच एक कविता गुणगुणली. हरवळा आभाळ, विखुरल्या वाटा, लुप्त चांदण, रुतला मनात काटा. असंख्य वेदना, यातनांचा खचौरी, काळोख दाटला, चिरल्या हृदयी छटा. भग्नल्या हृदयात वणवा भडकला, पोरक्या मनात कुढल्या संवेदना. हळव्या अलवार गळल्या आठवणी, छळती आठववे गहिवरल्या याचना. दुःखाचा गाल अन सुखाचे जलद, दंगलेल्या पाकल्यांचा पूर मनतटा. पाश घट्ट दुःखाचे पर्णगळित मनात, हुंदके उसासे फुटले काहुरल्या लाटा. धुंडाळण्या अवकाश, सांधण्या वाटा, रंध्यारंध्यातून जागव उन्मीत नवचेतना. कोरून ठेवण्या अस्तित्वाची लकेर न्यारी, मिनमिनत्या ठेव करुणेच्या संवेदना. देवापुढे नतमस्तक झाल्यानंतर तो मागे फिरणार इतक्यात त्याच्या पुढ्यात गणेश आला. शिव, हे पैंजण आणि ह्या बांगड्या एका नर्सने दिल्या आहेत, गौरीच्या आहेत, तुझ्याकडे सांभाळून ठेव. बहुतेक तिची खास आठवण आहे, कारण तिला पैशांची एवढी चणचण असतानासुद्धा तिने या एवढ्या महागड्या वस्तू विकल्या नाहीत. कदाचित मनाच्या खूप जवळ असतील किंवा कोणीतरी खास व्यक्तीने दिल्या असतील. बघ ना, जर ती पाड्यावर होती मग एवढ्या महागड्या वस्तू तिच्याकडे आहेत.
काही खास असेल. गणेश वितर्क लावत म्हणाला. गण्या, माझी एक आठवण म्हणून मीच तिला ह्या वस्तू दिल्या होत्या. जसा तेव्हा तिच्या पैंजणांची रुंजून आणि बांगड्यांची किणकिण मनात साठवून ठेवली होती, वाटलं होतं तसंच अगदी तो नाद आता कायम क्षणाक्षणाला जन्मभर ऐकायला मिळणार आहे. परंतु नियतीने काहीतरी वेगळंच पुढ्यात वाढून ठेवलं आहे. बोलतानाही त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काही काळानंतर गौरीला ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. शिव तिच्या बाजूला टेबलवर बसून होता. तिचा निस्तेज आणि मळूल चेहरा, खोलात गेलेले डोळे, कोरडे होऊन भेगा पडलेले ओठ, ठिकठिकाणी स्ट्रेसेस, यांवर बँडेज, सगळं काही पाहताना त्याच्या काळजात काळवाकाळव होत होती. दुःखाची एक सळसळती वेदना अंगभर जाणवत होती. मन भरून येत होतं. तो आपल्याच मनातल्या मनात विचार करत होता, आपण उच्चभ्रू समाजात का जन्माला आलो? हाच प्रश्न त्याला पडला होता. कारण जो समाज स्वतःला शहाणा, सुशिक्षित समजतो, परंतु बाकीच्या समाजाला दलित, हीन, लाचार समजतो, त्यांच्यावर अन्याय करण्यात स्वतःचा खूप मोठा मान आहे. त्यांच्यावर हक्क दाखवून, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करून, त्यांना आपल्या म्हणण्यानुसार दाबून किंवा त्यांना आपल्या पायाची धूळ समजून त्यांना सारखं सारखं ते कसे कमी आहेत हे दाखवण्यासाठी काय सार्थकता वाटते कुणास ठाऊक. आपण खूप मोठे आहोत हे त्यांच्या कृत्यामुळे सिद्ध होत नाही, तर हे सिद्ध होतं की ते किती खालच्या विचारांचे, किती सुशिक्षित निरक्षर आहेत. आपल्याच विचारात असतानाही त्याच्या डोळ्यांतून अश्रू होते. भान मात्र कशाचेच नव्हते. शिव, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. शिवच्या खांद्यावर एक ओळखीचा हात पडला अन आवाजही ओळखीचा होता. शिव मागे वळला. मधू, तू इथे कशी? शिवने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह ठेवत विचारले. पहिलं बाहेर चल, मग आपण बोलू. आपल्या बोलण्याचा तिला त्रास होऊ शकतो, मधू म्हणाली. दोघेही ICUतून बाहेर आले. मधूच्या मागे चालत जाऊन दोघेही मधूच्या केबिनमध्ये गेले. शिवला आत्ता समजले, मी इथे कशी? 15 दिवसांपूर्वीच मी इथे आले आहे. म्हटलं होतं थोडा वेळ काढेन आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला जाईन. परंतु बघ ना, तू आणि गणेश मला इथेच भेटलात. मला माहिती आहे शिव, तुला जेव्हा कळलं की माझ्या मनात मैत्रीच्या पलीकडील भावना तुझ्याविषयी आहेत, त्या दिवसापासून तू मला कमी भेटत होता. जेव्हा सुट्टीला यायचा तेव्हा फक्त गणेशला भेटून जात होतास, परंतु मला 2-3 वर्षातून एकदाच भेटत होतास. म्हणून काय आपली मैत्री कमी होत नाही. परंतु आता मला कळलं आहे, तू मला आपली मित्रच मानत नाही. लग्न केलंस ते साधं कळवलंसुद्धा नाहीस. आज खूप परक वाटत आहे, मधू थोडी भावूक होत म्हणाली. मधू, प्रसंग काय आहे आणि तू बोलत काय आहेस? अगं तो किती टेन्स आहे ते तरी बघ, त्याची अवस्था बघ, मगच काय ते बोल. गणेश मधूच्या केबिनमध्ये आत येताना म्हणाला. गण्या, मला प्रसंगाचं भान आहे. माझ्यानेही ह्याची ही स्थिती पाहिली जात नाही ना. बघ ना कसा चेहरा करून ठेवला आहे ह्याने. मला माहीत आहे किंवा कळतही आहे, गौरीच्यात ह्याचा जीव अडकला आहे. तिला तो नाही पाहू शकत अशा अवस्थेत. परंतु आम्हीही कोणीतरी आहोत ना ह्याचे. काय ह्याचं
सगळं विश्व फक्त आणि फक्त गौरीच आहे. ह्याला म्हणावं सगळं ठीक होईल. तेव्हा हा रडका चेहरा धुवून टाक अन संकटाला हसत सामोरा जा. मधुरांनी डोळ्यातील अश्रू लपवत हसत म्हणाली, अगं झालं थोड्या गडबडीत लग्न. तुला सांगायचं म्हणजे तू काही विघ्न आणलं असतंस तर, म्हणून तुला सांगितलं नाही. गणेश म्हणाला, गण्या, शिवच्या लग्नात विघ्न आणायला मी काही त्याची दुश्मन नाही आहे. अरे प्रेम कधीच जबरदस्तीने मिळवता येत नाही. खरं प्रेम तर समर्पणात असतं. मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून त्याने सुद्धा माझ्यावर प्रेम करावं हे काही गरजेचं नाही आहे. तो जर गौरीच्या संगतीत सहवासात आनंदात राहणार असेल तर मला आनंदच आहे. उलट त्या दोघांना एकत्र बघून मलाच आनंद झाला असता. कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिवचा आनंद, हर्ष. मधू, तू समजतेस तसं काहीच नाही आहे. हां, माझं गौरीवर जीवापाड प्रेम आहे. तिला श्वासांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी साथ देईन असं वचन मी दिलं आहे. मला माझं पुढचं आयुष्यही तिच्यासोबत काढायचं आहे. तिच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे. परंतु तुला गण्या सांगतोय ते खोटं आहे. माझं आणि गौरीचं अजून लग्न झालं नाही आहे. हां, परंतु आम्ही दोघेही मनाने एका पवित्र बंधनात बांधले गेले आहोत, शिव म्हणाला. शिव, जर हे खरं असेल तर तिचं नाव सांगताना तू गौरी शिव पाटील का बोललास? तिच्या पोटात वाढणारं बाळ तुझं होतं, म्हणजे लग्नाच्या आधीच तुम्ही दोघे? शिव, मला माहीत आहे, प्रेमात पडल्यावर भावना कंट्रोल करता येत नाही. परंतु तू असा वागशील याची मला कल्पना नव्हती किंवा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. कारण आता होणारा त्रास तिला भोगायला लागतो आहे ना. पुरुष आपल्या गरजा भोगून मोकळा होतो आणि मग सगळं भोगावं लागतं ते एका स्त्रीला. तिला आता मग कशामुळे इतकं लागलं होतं? कारण ही केस गाडीच्या अपघाताची नव्हती, एवढं तर खरं आहे ना. कोणाला मान्य नव्हती का ती? तिला इतका त्रास कोणी दिला? मधूच्या प्रश्नांचा भडीमार थांबत नव्हता. मधू, मलाच ठाऊक नाही आहे ती इथे कशी आली आहे. आता मी तिच्याशी लग्न करण्यासाठी जाणार होतो. म्हणजे आईबाबांना आधी सांगणार होतो. परंतु त्याआधी तू इकडे कशी आली? तिच्यासोबत काय काय वाईट झालं हे काहीच मला ठाऊक नाही आहे. हे सगळं फक्त आणि फक्त गौरीच व्यवस्थित झाल्यानंतर सांगू शकते. मधू, मला माहीत आहे मला माझ्या भावना कंट्रोल करता येतील की नाही ते. मी माझ्या गौरीला कोणताच त्रास देऊ शकत नाही. गौरीला कोणत्याही त्रास देऊन मला कोणतंच सुख मिळणार नाही. उलट तिला दुःखात पाहून मला तिच्यापेक्षा प्रचंड दुःख होतं. बस आता ती व्यवस्थित बरी होऊ दे, मग तिला कायम स्वतःच्या जवळ ठेवीन. माझ्या प्रेमाच्या बंधनात तिला घट्ट बांधून ठेवीन, हे नक्की. शिव आपलं म्हणणं मांडत म्हणाला. मधूला याचा काहीच तर्क लागत नव्हता. तिला फक्त एवढंच कळलं होतं की गौरी आणि शिवचं अजून लग्न झालं नाही आहे. त्यांच्या डोळ्यात असलेली तिची काळजी पाहून तिला हे समजलं होतं दोघांचा जीव एकमेकांत किती अडकला आहे. ते दोघेही बसले होते. तोच एक नर्स आली आणि म्हणाली, मॅडम, त्या ICUतील पेशंटला शुद्ध आली आहे. मी पाहत होते त्यांच्या नातेवाईकांना, परंतु ते तिथे नव्हते. नर्सच्या तोंडून तिला शुद्ध आली आहे हे ऐकून शिव
धावतच ICUकडे निघाला. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखीकडे राखीव आहेत. कथा तुम्हाला आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा.